ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 22वा शुक्लाची कथा. दिवसेदिवस महोत्कटाचे पराक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले. तो देव आहे की मानव आहे हे त्यांना समजेना. एके दिवशी ते सर्व नागरिक राजाच्या सभेत आले तेव्हा राजाने त्यांचे स्वागत करून येण्याचे कारण विचारले. लोक म्हणाले, राजा, तुला एखादी वस्तू प्राप्त झाल्यावर ती आम्हास दिल्याशिवाय राहत नाहीस. असे असता या पराक्रमी बालकाची सरबराई एकटा तू कसा करतोस? तरी या बालकास आज आमचे इथे भोजनास पाठवावे अशी आमची इच्छा आहे. त्यावर तो बालक म्हणाला, लोक हो, मी तुमचे इथे यावे अशी इच्छा तुम्ही का म्हणून बाळगता? माझा सत्कार करून तुमचा कोणता लाभ होणार आहे? मी आपला एक लहानसा ऋषिकुमार आहे. तेव्हा ते लोक म्हणाले, हे कुमारा, तू इथे विवाह समारंभासाठी आला आहेस. तो समारंभ संपला म्हणजे तू आपल्या घरी जाशील. तेव्हा आमची कोठे भेट होणार? म्हणून तू आत्ताच आमच्या इथे यावे, आमचा पाहुणचार घ्यावा, भोजन करावे, ही आमची इच्छा सर्वस्वी पूर्ण करणे तुझे हाती आहे. त्यावर तो सुकुमार म्हणाला, जर महाराजाने परवानगी दिली तर मी तुमच्याबरोबर येईन. तेव्हा राजाने प्रजाजनांचे घरी भोजनास जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा प्रजाजनास मोठा आनंद झाला व ते घरोघरी पाकसिद्धी करण्यास निघून गेले. त्या नगरात शुक्ल नावाचा एक महातपस्वी पण दरिद्री असा ब्राह्मण राहत होता. तो सर्व कर्मामध्ये अत्यंत निपुण होता. त्याला विदुर्मा नावाची एक अत्यंत सुंदर पतिव्रता पत्नी होती. दारिद्र्यामुळे ती जरी वल्कले नेसत असली तरी तिची कांती पातिव्रत्य प्रभावाने तेजस्वी दिसत असे. तिच्या विनयाने व सेवेने तो ब्राह्मण नेहमी संतुष्ट असे. तो त्या दिवशी नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यास गेला असता प्रजाजन कुमाराच्या स्वागताची तयारी करण्यात दंग झाले होते. त्यामुळे त्यास नेहमीप्रमाणे भिक्षा मिळाली नाही. जी काही थोडीफार मिळाली ती घरी येऊन तो पत्नीस म्हणाला, आज घरोघरी तो बालकरूपी विनायक भोजनास येणार आहे. कदाचित तो आपल्या घरीसुद्धा येईल. याकरता तू भोजनाची सिद्धता कर. विदुर्मा म्हणाली, शहरातील श्रीमंतांच्या येथील पंचपक्वानांचे सुग्रास भोजन सोडून तो कुमार गरिबाच्या येथील ते भिक्षा म्हणून आणलेले अन्न खाण्यासाठी कसा येईल? यावर तो शुक्ल म्हणाला, हे प्रिये, असे बोलू नकोस. तो परमात्मा फक्त भक्तीचा भुकेला आहे. त्याला प्रेमाने वश केल्याशिवाय तो दुसऱ्या कोणत्याही उपायाने वश होत नाही. दंभाने अर्पण केलेल्या सोन्यापेक्षा प्रेमाने अर्पण केलेली एक फुलाची पाकळीच त्याला प्रिय असते. हे ऐकून विद्रुमा म्हणाली, असे असेल तर मी पाकसिद्धी करण्यास तयार आहे. असे म्हणून तिने भिक्षेत मिळालेली 18 प्रकारची धान्य एकत्र दळून त्याच्या पिठाची भाकरी केली व तांदूळाच्या कण्यात पुष्कळ पाणी घालून त्याची पातळशी पेस्ट तयार केली. इकडे ब्राह्मणाने तेल, तूप, पत्री, फुले, वल्कले गोळा करून पूजेसाठी लावून ठेवले व दर्भासन घालून तो कुमाराची येण्याची वाट पाहत ध्यान करीत बसला. अध्याय 23वा शुक्लाकडे भोजन. प्रजाजनांचे घरी भोजनास जाण्यापूर्वी तो कुमार आधी नेहमीप्रमाणे सवंगड्याबरोबर खेळायला गेला. राजा राजसभेत आला तेव्हा स्वर्गलोकातून सनक आणि सनंदन नावाचे ऋषी तिथे आले. तेव्हा राजाने त्यांचे यथायोग्य स्वागत करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले की, हे राजा, तुझ्या इथे कश्यपाचा पुत्र जो प्रत्यक्ष गजानन आला आहे त्याने इथे राहून अनेक दैत्यांचा वध केला आहे. असा त्यांचा पराक्रम ऐकून त्याचे दर्शन घेण्यासाठी आज आम्ही स्वर्गातून मुद्दाम इथे आलो आहोत. इतक्यात तो कुमार पंचखाद्याचा मोदक खात तेथे आला. तेव्हा राजाने त्याच्याकडे बोट दाखवून तो ऋषींना म्हणाला, महाराज, आपण ज्याच्या दर्शनासाठी येथवर आला आहात तो पुत्र आपल्यासमोर उभा आहे. हे राजाचे भाषण ऐकून कुमार त्या ऋषींना म्हणाला, अहो महाराज, आपल्यासारख्या त्रिकाल ज्ञानांना स्वर्ग चांगला आहे. तो सोडून तुम्ही इथे येण्याचे श्रम का घेतलेत? यावर सनक आणि सनंदन म्हणाले, आमच्या बुद्धीस तुझ्या दर्शनाचा मोह उत्पन्न झाला. आता तुझे दर्शन आम्हास झाले आहे. असे म्हणून ते जायला निघाले. तेव्हा राजाने भोजन करण्याचा त्यांना आग्रह केला, परंतु आपण परान्न ग्रहण करत नाही असे सांगून ते तेथून गंगेवर स्नानास गेले. त्यानंतर तो कुमार गंगेवर स्नानास गेला व तेथून तो शुक्ल ब्राह्मणाकडे जेवायला आला.
त्याला आलेला पाहून त्या ब्राह्मणास व त्याच्या पत्नीस फार आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यास आलिंगन देऊन तो म्हणाला, गरीबाकडे भोजन करण्यास तू इथे आलास हे पाहून मी धन्य झालो. असे म्हणून त्याने मोठ्या आदराने त्याला पाटावर नेऊन बसविले व विद्रुमाने तयार केलेली भाकरी व पेज त्यास जेवायला वाढले. तेव्हा ते अन्न महोत्कट मोठ्या आनंदाने भुरके मारीत खाऊ लागला. इकडे इतर प्रजाजनांनी आपल्या घरी पक्वान्नाचा थाट करून ते कुमाराची वाट पाहत बसले. पण बराच वेळ झाला तरी तो कोणाच्या घरी दिसेना. तेव्हा ते एकमेकाच्या घरी त्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना तो शुक्ल ब्राह्मणाच्या घरी जेवत आहे असे कळले. जेवण झाल्यावर संतुष्ट होऊन तो म्हणाला, आज मी तुझ्या इथे तृप्त झालो आहे. तुला जे इच्छित असेल तो वर माझ्याजवळ माग. यावर शुक्ल म्हणाला, देवा, माझ्या घरची मीठ भाकर खाऊन तू संतुष्ट झालास यातच मला सर्व काही मिळाले. तथापि मला काही द्यावयाचे असेल तर माझी तुझ्यावर अखंड दृढ भक्ती चढो. एवढाच एक वर मला दे व या संसारातून मुक्त कर. तेव्हा महोत्कटाने तथास्तु असे म्हटले. तेव्हा त्या ब्राह्मणाचे घर सोन्या रूपाने गडगंज भरले. अध्याय 24. सनक सनंदनाची कथा. प्रजाजन पाकसिद्धी करून वाट पाहत बसले, पण तो कोणाकडेच न जाता शुक्ल ब्राह्मणाकडे जेवून कोणास नकळत राजवाड्यात येऊन निजला. हे वर्तमान लोकांना कळताच ते सर्व राजवाड्यात आले व त्यास जेवायला येण्यास आग्रह करू लागले. तेव्हा त्याने आपले पोटभर जेवण झाल्याचे सांगितले. पण सर्व भक्त मंडळी तेथेच बसली व म्हणाली, जोपर्यंत तू आमच्या इथे भोजनास येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्या लोकांचे प्रेम पाहून सर्वांच्या इथे तेवढी रूपे घेऊन त्यांची इच्छा पूर्ण करण्यास तो गेला. इकडे सनक सनंदन स्नान करून एखाद्या ब्राह्मणाच्या घरी येऊन भोजन करावे म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी आले. तेव्हा त्यांना गजानन जेवत आहे असे दिसले. तेव्हा ते दुसऱ्या घरी गेले. तेथेही तेच दृश्य दिसले. तिसऱ्याही तेच. असे करता करता ते गावातील सर्व ब्राह्मणांच्या घरी गेले, पण सर्वांकडे त्यांना तेच दृश्य दिसले. म्हणून ते दुसऱ्या गावात गेले. तेथेही गजाननाची 10 हात धारण केलेली सिंहासनावर आरूढ झालेली अशी मूर्ती सर्वत्र दिसू लागली. तेव्हा गजाननाचे सर्वत्र स्वरूप ओळखून त्यांचा गर्व नाहीसा झाला व ते नम्रतेने त्याची स्तुती करू लागले. अध्याय 25. गणेश कुंड. सनक व सनंदनाने केलेल्या स्तुतीने गजानन संतुष्ट झाला व त्याने त्या दोघांना वर दिले. नंतर त्यांनी एक गजाननाची सुंदर मूर्ती तयार केली व एक भव्य देवालय बांधून त्या देवालयात गजाननाची स्थापना केली व त्या मंदिराजवळ एक पाण्याचे कुंड तयार करून त्यास गणेश कुंड असे नाव दिले. व्यासानी ही कथा ऐकून ब्रह्मदेवास प्रश्न केला, गावातील लोकांचे घरी भोजनास न जाता शुक्ल ब्राह्मणाचेच घरी गजानन आधी का जेवणास गेला, त्यास अपार संपत्ती का दिली याचे कारण मला सांगावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, याचे मुख्य कारण शुक्ल ब्राह्मणाची अनन्य भक्ती. पूर्वी एका व्याधाने गजाननाला एक शमीचे पान अर्पण केले होते. तेवढ्याने गजानन प्रसन्न होऊन त्याने त्या व्याधाला मुक्ती दिली होती. ती कथा ऐक. अध्याय 26. भीमव्याधाची गोष्ट. पूर्वी विदर्भ देशात मंद नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. त्या नगरात भक्ती या नावाचा अत्यंत पापी असा व्याध राहत असे. तो तलवार, बाण, भाला, सुरी वगैरे हत्यारे बरोबर घेऊन रानात हरणांची शिकार करीत असे व त्या हरणांचे मांस गावात विकून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे. एकदा त्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यावेळी त्या व्याधास वाटले की पुष्कळ शिकार करून हरणांचे मांस विकले तर पुष्कळ द्रव्य प्राप्त होईल. असा विचार करून तो आपली आयुधे घेऊन रानात गेला व तिथे बरीच हरणे मारून तो ती गावात घेऊन येण्यासाठी निघाला असता त्या अरण्यातून जात असलेल्या एका प्रचंड राक्षसाला माणसाचा वास आला. तेव्हा तो राक्षस वासाच्या मागाने शोध घेत घेत व्याधाजवळ आला. त्या प्रचंड राक्षसास पाहून व्याध भीतीने थरथरू लागला व आपली शस्त्रे व शिकार तेथेच टाकून जवळच असलेल्या शमीच्या झाडावर चढला. हे पाहून राक्षसही त्यास खाण्यासाठी पाठोपाठ झाडावर चढला. तेव्हा त्याच्या भाराने ते शमीचे झाड मोडून ते दोघेही खाली पडले.
झाडाखाली वामनाने स्थापन केलेल्या गजाननावर पडले. त्यामुळे त्यांना पुण्य घडले व दोघांच्या पातकांचा नाश होऊन त्यांना सुंदर रूपे प्राप्त झाली. नंतर गणेशाचे दूत येऊन त्यांना गणेशलोकी घेऊन गेले. अध्याय 27. भीमव्याधाची हकीकत. व्यासाने ब्रह्मदेवास विचारले, तो व्याध आणि राक्षस पूर्वजन्मी कोण होते? त्यांचे कुलशील पूर्वजन्मी कसे होते? वामनाने अनुष्ठान कशासाठी केले होते व गजाननाने त्याला कोणता वर दिला होता? गणेशलोक वेगळा आहे काय व त्याला शमी का आवडतो? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, भीमव्याध कित्येक जन्मापूर्वी एक मोठा राजा होता. तो ज्या देशाचा राजा होता तेथील राजाला काहीही पुत्रसंतान नव्हते. म्हणून त्याने मरतेवेळी आपल्या दुर्दर्श नावाच्या एका भाऊबंदाच्या साम नावाच्या क्षेत्रज मुलास आपल्या मागे गादीवर बसवावे असे प्रधानास सांगितले होते. त्याप्रमाणे प्रधानाने राजाच्या मृत्यूनंतर सांबास गादीवर बसविले. पण साम दुर्दर्शचा क्षेत्रज मुलगा होता. दुर्दर्श यास प्रमदा नावाची एक पत्नी होती. तिला मुले होत नव्हती. दुर्दर्श याने पुष्कळ उपाय करून पाहिले, पण त्याच्या उपायांना यश आले नाही. काही दिवसांनी प्रमदाचे एका धीवरावर प्रेम बसले व त्या संबंधापासून तिला साम हा पुत्र झाला. तो जारज आहे हे कोणासही माहीत नव्हते. प्रधानाने सांबाला राज्यावर बसवल्यावर सर्व राजचिन्हे व द्रव्यकोश त्याला प्रधानाने अर्पण केली. राज्यप्राप्ती झाल्याबरोबर तो मदांध होऊन लोकांस छळू लागला. सतत दारू पिऊन स्त्रियांचे भोग घेण्याचे प्रयत्न करू लागला. ब्राह्मणांना नगरातून हाकून दिले. ध्वज व शत्रुजित प्रधान उपदेश करू लागले असता त्यांना तुरुंगात टाकून दुष्टबुद्धी नावाच्या एका मित्राला त्याने आपला पंतप्रधान नेमले. अध्याय 28. भीमव्याधाची हकीकत पुढे चालू. राज्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली म्हणजे त्या सांबाने तिला जुलुमाने धरून आणून भ्रष्ट करावे. यात जातगोत वगैरे भेद न करता त्याने स्त्रियांवर अत्याचाराचा धडाका लावला. दुष्टबुद्धी प्रधानही नावाप्रमाणे दुष्ट होता. त्यानेही राजाप्रमाणे प्रजेचा अनेक प्रकारे छळ केला. त्यामुळे सारी प्रजा या दोघांच्याही भीतीने त्रस्त झाली व या दोघांचे नाव घेणेसुद्धा त्यांना पातक वाटू लागले. एके दिवशी ते दोघे रानात शिकारीस गेले. तेथे शिकार केल्यानंतर ते परत राजधानीत येत असता वाटेत त्यांना गजाननाचे एक जीर्ण देऊळ दिसले. त्यातील मूर्ती दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी स्थापन केली होती. त्यावेळी वशिष्ठांनी त्या गजानन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला वरद गणपती असे नाव दिले होते. कारण राजा त्या ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान करत असता गजाननाने वर देऊन त्यास पुत्रप्राप्तीचा मार्ग दाखवला होता. नंतर राजास 4 पुत्र झाले. सांबराजा व प्रधान हे दोघे त्या देवळाजवळ आल्यावर घोड्यावरून उतरले आणि पत्री, फुले व फळे गोळा करून त्याने गजाननाची मनोभावे पूजा केली व नमस्कार करून प्रदक्षिणा घातली. साऱ्या आयुष्यात एवढेच पुण्य त्यांच्याकडून घडले. राजधानीत आल्यावर सांबाने परत प्रजेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे करीत असता अनेक वर्षे निघून गेल्यावर ते दोघे मरण पावले. तेव्हा यमदूतांनी त्यांना नरकलोकात पाठवले. तेथे अनेक वर्षे कुंभिपाकादी नरकात काढल्यावर त्या दोघांना परत जमिनीवर फेकून दिले. तेथून त्यांनी अनेक योनीत जन्म घेतल्यावर या जन्मी ते व्याध व राक्षस झाले. पण सांब राजा असताना त्या दोघांनी ज्या वरद गजाननाची पूजा केली होती त्या पुण्याईने आज दोघांचा उद्धार झाला. आता मी तुला वामनाचे वृत्त सांगतो. येथेच आपला 28वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.